चला, जय हिंद सर्वांना. जय हिंद चला, सर. नाव सांगा. पाटील प्रेम रोकडोबा. पाटील प्रेम रकलोबा. तुम्ही आता मी तुमचं ग्राउंड पाहिलं आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ग्राउंड केलं, विशेषतः म्हणजे 100 मीटर. येस सर. तर महाराष्ट्रामध्ये 10,000 लोकांमध्ये एखादा जवान असतो जो 100 मीटर आउट ऑफ मारतो, येस सर. बरोबर आहे. तर तुम्ही 100 मीटरची तयारी कशा प्रकारे केली जरा सांगा बरं. सर मी रोज 100 मीटर ऐवजी मी कंटिन्यू 200 मीटर मारत होतो. हां, म्हणजे 200 मीटर जर मारत राहील ना तर 100 मीटरला मला जास्त त्रास होणार नाही. बरं. त्यामुळे मी जास्त 2-3 वेळेस 200-200चे राऊंड घ्यायचे हां हां आणि एक 400चा घ्यायचा. हां हां आणि मग नंतर ते सर्व झाल्याच्या नंतर हां. मग मी 100 मीटरसाठी जास्त वर्कआउटवर फोकस करायचा. जास्त वर्कआउटवर. बरं, कशा प्रकारचा वर्कआउट केला दाखवू शकता का तुम्ही? 100 दाखवू शकतो मीटर ना. दाखवा बरं. पायऱ्या मारणे सर. पायऱ्या असतात इथं काय आपल्या जवळपास उपलब्ध नाहीत. हां तर पायऱ्या मारणे, हं. कंटिन्यू पायऱ्याचे राऊंड 5-6 वेळेस राऊंड मारणे पायऱ्याचे. हां आणि परत 100 मीटरसाठी जम्पिंग करणे हा. जागेवर ते हा. चेस्टपर्यंत. असं किती काउंट करायचे तुम्ही? किती सेट मारायचे? काउंट करायचं सर. किती, एक सेट मारायचा का एका 2-3? सेटमध्ये 50 करायची, त्याची 3 सेट मारायची. 3 सेट मारायचे. Yes, sir. ओके, त्याच्यानं 100% फायदा होईल. 100% सर फायदा होणार. आणि Okay. पायऱ्या मारल्याच्या नंतर. ओके. आणि थर्ड सर मी जे आहे ना ते वर्कआउट सेट मारायचे ह्याचे पण 3 सेट. ओके. आणि मग नंतर आपलं वर्कआउट घ्यायचं हां हां बरं रेग्युलर हां वर्कआउट घ्यायचं. हां आणि मग नंतर थोडा थकवा आल्याचं थोडं एक ब्रेक घ्यायचा. हां. पाणी वगैरे प्यायचं. ब्रेक किती घ्यायचा? ब्रेक 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. ओके. येस सर. आणखी कशाचा फायदा झाला तुम्हाला? सर फायदा मला जास्त करून 200 मीटरचा जास्त फायदा झाला. ओके. 200 मीटरना म्हणजे तुम्ही सुरुवातीला 100 मीटर डायरेक्ट मारलं नाही, 100 अगोदर मीटर 200 मीटरची पहिल्यांदा प्रॅक्टिस 400 मारतो. हां 400 थकवा आल्यानंतर 5 मिनिट ब्रेक घेतो. हां आणि ब्रेक घेतल्यानंतर पाणी वगैरे पिल्यानंतर मग नंतर 200 मारतो. हां आणि प्रत्येक वेळेस 200 मीटरला 5-5 मिनिटाचा गॅप देतो. हां. थोडंसं रिलॅक्स बोला. दम आलाय का तुम्हाला? दम नाही सर, आपला सर दम नाही येणार. हां. ओके, ठीक आहे. कंटिन्यू मारतो सर. बरं. हां सर. तुमची 100 मीटरची स्टेपिंग चांगली आहे. हो सर. बरं, स्टेपिंग घेण्यासाठी वगैरे काय वेगळं आणखी? स्टेप 400 मीटर्समध्ये सर मी स्टेप घेतो. ओके. 400 मीटर आहे ना ते स्टेप मारतो मी 400 मीटर. हां 400 म्हणजे स्टेप एक्सरसाइजसाठी स्टेप तुम्ही एक्सरसाइज 400ची शूट मारता, बरोबर आहे? Yes. स्टेपसाठी सर प्रत्येक हां हे जे आहे ना हां स्टेपसाठी प्रत्येक वेळेस हां हां. असं कंटिन्यू मी करत जातो. 3 वेळेस स्टेप घेतो. ओके. आणि मग नंतर स्टेपसाठी हे वर्कआउट करतो मी. हां. स्टेपसाठी सर. येस. ओके. हां. बरं, ठीक आहे. बरं, तुम्ही आता मी तुमचा गोलासुद्धा पाहिला. गोलासुद्धा तुमचा जवळपास 9-9.5 मीटर जात आहे. Yes, sir. तुमचं शारीरिकदृष्ट्या पाहिलं तुमचं आता वजन किती आहे? सर्वजण 60 किलो आहे. 60 किलो आहे का? हां. ठीक आहे. तरी तुमच्या वजनाच्या मानानं बायसेपच्या मानानं तुम्ही गोळा खूप चांगला टाकत्या. Yes, तर sir. गोळ्यासाठी कोणतं वर्कआउट फायदेशीर ठरलं तुम्हाला? गोळ्यासाठी सर मी पुशअप सपाटी आहेत ना, सपाटी सर मारून टाकू शकतो का मग मी? हां दाखवा, मारा ना. सपाटी सर मी प्रकारची सपाटी मारतो. हां. जम्पिंग करून आहे हां सपाटी घेतो मी. हां आणि मग नंतर सर मी हे सपाटी हे हां. वर्कआउट करतो. हां नंतर हे करतो सर. हां. मग नंतर मी बॅकअप हे गोळ्यासाठी आहे ना जास्त फोकस करतो. बॅकअप हां हे जे आहे ना हां हां बॅकअप हां. हे जे माझे बॅकअप मी मारल्यामुळे हे मी आता जरा दाखवा बरं, तुमचे ॲप चांगले दिसते जरा. ठीक आहे. हां. ओके. तर त्याच्यासाठी सर मी हे मारतो ना हां. ओके. ओके. बॅकअप मारल्यामुळे सर गोळ्याला थोडा हां. एनर्जी आली. हे आहे ना हां हां बॅकअप मारून हां हे हां असं फिटनेसमध्ये झालं थोडं. हां हां. बॅकअप मारल्यामुळे सर चालतंय. गोळ्यासाठी. आता 1600 मीटर आउट ऑफ करण्यासाठी काय काय केलं तुम्ही? 1600 मीटरसाठी सर मी कंटिन्यू 5 किलोमीटर पाहायचं. हां 5 किलोमीटर. 5 किलोमीटर टायमिंग किती आहे तुमचा? 5 किलोमीटरचा टायमिंग सर 20-19 यायचा. हां. 20-19. नंतर मग 5 किलोमीटर टायमिंग 19 मिनिट 20 मिनिट आल्यानंतर तुम्ही 1600 प्रॅक्टिस सुरू केली. 1600 मी आधी पहिल्यांदा 5 किलोमीटर घेतलं. 5 किलोमीटरमध्ये टाइम मॅनेज होत असल्यामुळे मग मला 1600ची भीती वाटू लागली नाही. मग 1600 मी मारू शकतो असं मला स्वतःला हां. कॉन्फिडन्स झाला. बरं, तुमचा आठवड्याचा शेड्यूल वगैरे कसा होता? सोमवारी काय, मंगळवारी काय, असं काय शेड्यूल वगैरे पाडला होता का? शेड्यूल वगैरे तर काही नाही सर. फक्त मी संडेला सुट्टी घ्यायची. रविवारी संडेला सुट्टी संडेला घ्यायची. सुट्टी ओके. घ्यायची. आणि सुट्टी म्हणजे असं की फिरायला यायचं सकाळी. हां. पण सुट्टी क्लिअर सुट्टी नाही घ्यायची. हां. वॉकिंग करून जायचं हां. फ्रेश वाटतं म्हणून. ओके. दिवसभर. मग सुट्टी नाही घ्यायची क्लिअर. ओके. आणि सकाळून थोडंसं रनिंगवर जास्त फोकस करायचं. हम्म. आणि दुपारून जे आहे ना पुशअप सपाटे वगैरे वर्कआउट थोडं जास्त बरं, करायचं. तुम्ही वर्कआउट 2 टाइम करत होता का 1 टाइम? संध्याकाळी वगैरे काय गोळा वगैरे काय असं? मी संध्याकाळून गोळा टाकतो सर. सकाळून फक्त रनिंग वगैरे वर्कआउटवर फोकस देतो. हां. आणि मग दुपारून गोळ्यावर फोकस देतो आणि वर्कआउटवर जास्त. ओके. येस सर. चालतंय. आता मेन आयटम कोणता राहील आपला? 100 मीटर झाला, 1600 मीटर झालं, गोळा पण झाला. गोळा पण झाला. आता मला एक सांगा तुम्ही, तुमचं एवढं
50 पैकी 50 फिजिकल असताना तुम्हाला नेमकं कोणता प्रॉब्लेम येत आहे की तुम्ही आतापर्यंत भरती झाले सर नाही? पाठीमागचं 2000 जे 21 ला भरती निघाली ना मुंबईला, हा 7000 जागा होती, त्याच्यामध्ये मी पोलीसला वेटिंगला होतो मुंबईला. हम्म. ग्राउंड चांगलं होतं, थोडं लेखीमध्ये मला थोडे मार्क कमी आहेत. लेखी थोडी प्रॅक्टिस चालू आहे आणखीन. लेखीचा जर मला मार्क चांगले आले तर सर मी लागून जाईल असं मला वाटतंय. हा. जास्त फोकस करतो यावेळेस लेखीवर. बघू आता नेक्स्ट भरतीमध्ये. चांगला धन्यवाद प्रेम पाटील, तुम्ही चांगला इंटरव्ह्यू दिला आम्हाला. थँक्यू सर. हा चला.